सोलापूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर छापे टाकत मोठा गैरप्रकार उघडकीस आणला. या कारवाईत तब्बल 1,21,83,235 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळेस 91 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने 17 एप्रिल रोजी पहाटे कोंडी खेड तालुका उत्तर सोलापूर आणि बळीवाडी तालुका बार्शी येथील ऑर्केस्ट्रा बारवर एकाच वेळी धाड टाकली. संबंधित बारमध्ये परवान्याच्या वेळेनंतरही व्यवसाय सुरू ठेवणे, महिलांकडून अश्लील नृत्य करून घेणे तसेच ग्राहकांकडून पैशाची उधळण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार कोंडी येथे 11 महिलांना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडल्याचे आढळले. 23 ग्राहकांसह मोठ्या प्रमाणात साऊंड सिस्टीम, रोख रक्कम व वाहने असा 46,37,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुखसागर ऑर्केस्ट्रा बार खेड येथे 7 महिलांकडून अश्लील नृत्य सुरू असल्याचे निदर्शनास आले. 18 ग्राहकांसह 18 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सेंट्रो ऑर्केस्ट्रा बार बळीवाडी या ठिकाणी 18 महिलांना नृत्य करण्यास भाग पाडले जात असल्याचे स्पष्ट झाले. येथे 9 ग्राहकांसह 57 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये साऊंड सिस्टीम, मोबाईल, वाहने आणि तलवारीचा समावेश आहे. ही सर्व कृत्ये महाराष्ट्र हॉटेल उपग्रह व मद्यपान कक्ष, अश्लील नृत्यावर प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा ठरत असल्याचे संबंधित बार मालक, मॅनेजर आणि ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या धाडसी कारवाईमुळे बेकायदेशीर ऑर्केस्ट्रा बार व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काळात अशा प्रकारावर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निरीक्षाधीन उपाधीक्षक विशाल नवले तसेच अनिल सन्नालगे, देवीदास कारंडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली. सोलापूर ग्रामीण युनिटमध्ये काही माहिती भेटली होती की काही इलिगल ॲक्टिव्हिटीज ऑर्केस्ट्रा बार लेट नाईट चालू आहे म्हणून. त्या अनुषंगाने आम्ही गोपनीय माहिती काढण्यासाठी 2-3 दिवस रेकी केले. त्या रेकीनंतर आम्ही काल रात्री 3 टीम रवाना केले. 3 ठिकाणी आम्हाला असं माहिती होतं. त्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत 2 गुन्हे दाखल झाले. कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार कोंडी इथं एक टीमनी रेड केले आणि सेकंड आहे की सुखसागर ऑर्केस्ट्रा बार इथं रेड केले. त्या अनुषंगाने तिथं जे सगळं व्हेरीफाय केल्यानंतर आम्हाला इलिगल ॲक्टिव्हिटीज दिसून आल्या. ह्याच्यामध्ये जास्त जे ते डान्सर्स असतात ते जास्त ठेवले होते. नंतर जे वेळेनंतर ते त्यांचं टाईम बंदनंतर ते ऑर्केस्ट्रा बार चालू होता आणि कस्टमर्स इलिगल प्रमाणे काही वागत होते. त्यासाठीच गुन्हा दाखल केलेले आहे. तसेच बार्शी तालुक्याला एक टीम रवाना झाला होता. तिथंही सेम प्रकारचं कृत्य आढळून आलेले आहे. त्या अनुषंगाने 3 गुन्हा दाखल आहे. टोटल 91 आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि टोटल 1,12,00,000चा मुद्देमाल हस्तगत केलेले आहे. ह्याच्यामध्ये काही कॅश आहे, काही वाहन आहे आणि काही दारू इलिगल प्रमाणे विकत होते असं सेक्शन सगळं ह्याच्या FIR मध्ये टाकलेले आहे. तुमच्या माध्यमातून सगळ्यांना मी सांगू इच्छितो की सोलापूर युनिटमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. कुठेही इलिगल ॲक्टिव्हिटीज आम्ही टॉलरेट करणार नाही. तुमच्या माध्यमातून कोणालाही असं काही कृत्य आढळून आला तर आमच्यापर्यंत तुम्ही माहिती द्या. धन्यवाद. ह्या टीममध्ये आम्ही खास करून SP ऑफिस लोकांना दिले होते. खास करून प्रत्येक टीममध्ये एक सिव्हिल ड्रेसचं एक अंमलदार होते, नंतर एक लेडी कॉन्स्टेबल होते आणि API सलगणे, खरांडे API आणि API माडी असं 3 अधिकारी होते. आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पहिले रेकी करून कुठं बारचं एक्झिट आहे, एंट्री कुठं आहे, कुठून पडू शकता, मॅक्झिमम जे आम्हाला तिथे एव्हिडन्स लागतात ते सगळं आम्ही गोळा केले. नंतर रेड पडलं. नंतरही ते गुन्ह्याच्या अनुषंगाने आता तपास चालू आहे. याच्यामध्ये साक्ष असतील, व्हिडिओ पंचनामा हे सगळं केलेले आहे आणि सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगायचं की सोलापूर ग्रामीणमध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. कुठेही काही तुम्हाला आढळून आलं तर आमच्यापर्यंत तुम्ही माहिती पोचवा आणि आम्ही नक्की त्याच्यावरती कारवाई करू. लेडीज डान्स बार असतील या
कुठं लॉजमध्ये प्रॉस्टिट्यूशन चालू आहे आणि महिला सुरक्षाबद्दल आम्ही खूप सिरियसली घेतलेले आहे. धन्यवाद.